काय झालं काय कळलंच नाही. बघतोय तर असली मारामारी, काय कळलं नाही खा झाली काय नाही झाली. फुल मारामारी पंपावर. कोल्ड कॉफी आहे, आता बघू कशी आली. वा वा वा, एक नंबर रुद्र, खूपच भारी. खरंच बाळा खूप भारी, खूप भारी अशी कॉफी बनवली रुद्रनी, एकदम मस्तच. तर अल्बम देऊन आपण निघालो. आपल्या कामाची पोचपावती हीच असते की क्लायंट आपल्यावरती खुश झालं आणि त्यांना खूप आवडला अल्बम. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत हॉटेल ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे अमावस्या. तर आपल्या आरता देवीची आरती आत्ताच झाली, 2 मिनिटं आले. निखिल दादा गेला. तर निखिल दादा नेहमी येतो आपल्या अमावस्या पौर्णिमेला वाजवायला. मध्ये आधी चुकतो पण येतो कधी कधी. मग तर चला मग आवरून घेऊ, नाश्ता वगैरे करून घेऊ. तर भूक लागली. बरंच एडिटिंग चालू होतं आता करायचं. हां हो का, हा बाहेर ना हां, दोघं मिळून एकत्र बनतात गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सेल्फी आणि तर आता नाश्ता वगैरे झाला आहे, चहा वगैरे पिऊन झाला आहे. आता तर चला एडिटिंगचं थोडं काम जरा गोड आहे ते करून घ्यावं. मग एक अल्बम आहे तो डिलिव्हरी करायला जायचं आहे. मग त्यानंतर एक अल्बम द्यायला जायचं आहे एका क्लायंटला. आता अल्बम येईल दुपारपर्यंत, मग तो देऊन येऊयात. आता काल एक एडिटिंग केलं बड्डे, आपण पूर्ण सांगितलं त्या सॉन्गवर केलं. 1.5 तास घालवला त्या एडिटिंगला. साधारणतः 1.5-2 मिनटाची व्हिडिओ होती, त्याच्यासाठी 1.5 तास घालवला. सॉन्ग बिंग सर्व त्यांनी दिलं. आणि आता मग सकाळी कॉल आले की सॉन्ग चेंज होईल का. म्हणजे आपण एवढं काम करायचं, त्याच्या मागं एफर्ट घ्यायचे. आता समोरचं पण आता अवघड होतं ना, मग एवढा वेळ आपण द्यायचा त्या गोष्टीला आणि परत तेच करायचं म्हटलं काय उपयोगी. आपलेच फोटोग्राफर क्लायंटला लाडून ठेवतात, हीच चुकी आहे. तर आता रुद्र आला स्कूलमधून आणि आता त्याने खूपच मनावर घेतलं आहे आणि आज तो कॉफी बनवतोय छान अशी. आता कशी बनवतोय काय माहिती, पाण्यात कॉफी टाकली आहे काय करतोय काय माहिती. आता बघू आता कशी बनवल कॉफी. रुद्र बोल काय तरी, हसतोय तो आता. तर त्याचं सगळं कॉन्सन्ट्रेशन कॉफी बनवण्यावरती आहे. तर बघू आता रुद्र कशी कॉफी पाजतोय. मला देणार आहे का? हां थोडीशी देणार आहे मला तो. भरपूर देणार आहे? अरे वा, भरपूर. म्हणजे काय याच्या घरात काय वेगळं आगळं वेगळं तिने किंवा त्यांनी बनवलं ना खायचं की पहिला प्रयोग माझ्यावरतीच असतो. आता बघू कशी बनवतोय कॉफी आता रुद्र. तर रुद्राची कॉफी बनत आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता बघू मला तो देईल का नाही प्यायला, आणि दिली तरी माझ्यावरतीच पहिला प्रयोग असणार त्याच्या. पहिल्यांदाच कॉफी बनवली बाळा तू, पहिल्यांदाच बनवली. आता कुठनं काय इच्छा झाली त्यातनं, स्कूलवरनं आल्यावर म्हटलं थांबा कॉफी बनवतो मी. बघू आता दे थोडीवर प्यायला, बघू कशी आली. कोल्ड कॉफी आहे, आता बघू कशी आली. वा वा वा, एक नंबर रुद्र, खूपच भारी. खरंच बाळा खूप भारी, खूप भारी अशी कॉफी बनवली रुद्रनी, एकदम मस्तच. कोल्ड कॉफी एकदम छान छान. आय लव्ह यू, थँक्यू फॉर कॉफी. लाजला रुद्र. तर ह्यानी बनवलेली कॉफी मला एवढ्या महागात पडेल असं वाटलं नव्हतं. तर ह्यानी केला हट्ट, मला पाहिजे इंक पेन म्हणजे शाई पेन. आता मागच लागलाय तर काय, हट्ट तर पुरवला पाहिजे. आता अभ्यासाच्या बाबतीत नो एक्सक्यूज. आता बघू किती दिवस तो एक पेन चालू. बड्डेला नाही म्हटलं तरी किती पेन आलेत बाळा, खरं तुला. 2 मिनटं थांबा, त्याला घेतो व्हिडिओमध्ये. किती आलेत टोटल तुला पेन बड्डेला? 25 एक आहेत ना पेन आले त्याला बड्डेला. पण त्याला बॉल पेन नको आहे, शाई पेन पाहिजे. बरोबर आहे, शाई पेननी लिहिण्यात एक वेगळीच मजा असते. आता आम्ही निघालो शाई पेन आणण्यासाठी त्याला. तर केवढा खुश झाला आहे बघा, उड्या वेळच मारा. तर आमचं ठरलेलं दुकान मग सागर स्टेशनरी. घेतला पेन, कुठला पेन घेतलेला? आवाला पेन घेतला आणि इंकची बॉटल घेतली. मग काय रुद्र खुश. मम्मीचा आलता फोन, मम्मी म्हटली कशाला लागतोय त्याला पेन. मग तो म्हटला बॉल पेन अलाउड नाही आहे स्कूलमध्ये. बरोबर ना. ठीक आहे. मग बालाजीनगरच्या पंपावर हे काय झालं काय कळलंच नाही. बघतोय तर असली मारामारी, काय कळलं नाही खा झाली काय
फुल मारामारी पंपावर. तर चला तर मग आता सिटीत जाऊन येऊया. एक अल्बम द्यायचा आहे. खूप छान असा अल्बम झालेला आहे. प्रिंटिंग डिझायनिंग आणि अल्बम प्रिंटिंग पण खूप मस्त झाले. तर चला क्लायंटला देऊन येऊ शकतो. थंडी तर खूप वाजते आहे. चलो. तर आता पुण्यामध्ये खरंच खूप थंडी आहे. आता फक्त 8:45 वाजलेत. म्हणजे खूप थंडी आज. काळजी घ्या. स्वेटर कान टोपी वापरा आणि रात्रीचं फिरायचं जास्तीत जास्त टाळा. खूप थंडी आहे कारण. तर अल्बम पाहून क्लायंटच्या चेहऱ्यावर वेगळी स्माईल होती. फुल ऑन मस्ती चालू होती. जे ते आपापला फोटो बघण्याची उत्सुकता होती ज्याच्या त्या मनात. आणि ब्राईड तर खुशच. तर अल्बम देऊन आपण निघालो. आपल्या कामाची पोचपावती हीच असते की क्लायंट आपल्यावरती खुश झालं आणि त्यांना खूप आवडला अल्बम. त्याच्यातच आपलं समाधान. काम तर करतच राहतो. जेव्हा त्यांच्याकडनं बोललेलं जे प्रेमाचे शब्द असतात तिथंच आपण जिंकतो. पैसे तर काय मिळणारच असतात. पैशाचं काहीच नसतं. फक्त सिलेक्शनला थोडा लोकांना नेहमी लेट होतो. प्रत्येक क्लायंटचं हे आहेच की सिलेक्शनला 6 महिन्यांनी सिलेक्शन येतं. त्यांनी 6 महिन्यांनी दिल्यावर मग आपल्याकडनं पण आपण 6 महिने लेटच होतो. चला जाऊयात आता घरी.